नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार, आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी चाकण तळेगाव चौक येथे चाकण वाहतूक विभाग व बॉस कंपनीच्या वतीने बिना हेल्मेट दुचाकी स्वारास थांबून त्यांना फूल देऊन हेल्मेट देण्यात आले। सर्वांनी हेल्मेटचा वापर करा असा संदेशही देण्यात आला। यमराजाची वेशभूषा करून बिना हेल्मेट धारकास एक प्रकारे संदेशच दिला की जर हेल्मेट नाही घातले तर आपणास इजा होऊ शकते, त्यामुळे बिना हेल्मेट वाहन चालू नका असा संदेशही वाहतूक पोलिसांच्या वतीने व बॉस कंपनीच्या वतीने देण्यात आला। हा कार्यक्रम चालू असताना खेडचे आमदार बाबाजी काळे पुढील कार्यक्रमासाठी जात असताना आपला ताफा थांबून त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व असाच उपक्रम सर्व कंपनीने राबवला पाहिजे असे सांगून बॉस कंपनीची स्तुती केली व पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले। यावेळी श्री राठोड साहेब API चाकण वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड आयुक्तालय, श्री गाडे साहेब PSI वाहतूक विभाग व वाहतूक विभागातील सर्व पोलीस अधिकारी व बॉस कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते। बॉस कंपनीच्या वतीने 150 नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले असे आमचे परिवर्तन न्यूज 24 चे प्रतिनिधी संतोष कोल्हे यांनी कळवले। धन्यवाद। बॉस कंपनी MIDC माळुंगे यांनी एक छानसा उपक्रम आयोजित केला की जो शासनाने याआधी डिक्लेअर केलेला आहे की हेल्मेट परिधान करूनच टू व्हीलर चालवावी, त्याच्यावर दंडात्मक कारवाईचाही याआधी केला होता। परंतु काही लोक हेल्मेट न वापरता दुचाकी वाहन चालवतात। बॉश या कंपनीने त्याबाबत जागरूकता दाखवून मोफत हेल्मेटचं आज त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे। त्यांचा हा स्तुत्य उपक्रम खरोखरच चांगला आहे आणि प्रत्येकाने असे इतरही काही कंपन्यांनी असा थोडाफार पुढाकार घेऊन जनजागृती करावी आणि त्याबद्दल आम्ही बॉश कंपनीला धन्यवाद देतो।